डोंबिवलीच्या MIDC मधल्या कंपनीत भीषण स्फोट, 7 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी असल्याची माहिती। परिसरातल्या अनेक इमारतींच्या काचा फुटल्या। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवायचे प्रयत्न अजूनही सुरू। पुणे बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरण, अल्पवयीन आरोपीसोबत पार्टीसाठी उपस्थित असलेल्या मित्रांचीही पोलिसांकडून चौकशी। विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांचीही चौकशी सुरू। मुख्यमंत्र्यांकडून राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा। मराठवाड्यात गरजेनुसार टँकर्सची वाढ करणार तर पाणी पातळी वाढवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या प्रशासनाला सूचना। महाराष्ट्रात आणखी एक प्रकल्प दुसऱ्या राज्यात, अंबादास दानवेंचा आरोप। संभाजीनगर दाभोळमधील प्रस्तावित प्रकल्प गेल्याचा दावा तर दानवेंनी पुरावे द्यावे, दरेकरांची मागणी। अजित पवारांच्या पक्षाच्या उमेश पाटलांचा रोहित पवारांवर आरोप। प्रस्तावित MIDCच्या ठिकाणी नीरव मोदीची जमीन, रोहित पवार याच जागेसाठी का आग्रही, उमेश पाटलांचा सवाल। फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघात प्रकरणी गप्प का, भाजप आमदार नितेश राणेंचा सवाल। अग्रवाल कुटुंबियांसोबत सुळेंचे संबंध आहेत का, नितेश राणेंची टीका। सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटलांच्या उपस्थितीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा संताप। स्नेहभोजनाला विशाल पाटील म्हणजे गद्दारीचा पुरावा, जिल्हा प्रमुख संजय विभुदे, चंद्रहार पाटील यांची टीका। पालघरच्या विक्रमगडमधील पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल। मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटप केल्याचा दावा। मतदारांना पैसे देऊन भाजपला मतदान करण्यास सांगितल्याचा आरोप। अकोल्याच्या प्रवरा नदीत बचाव कार्यासाठी गेलेल्या पथकाची बोट उलटली। नदीत बुडून SDRFच्या 3 जणांचा मृत्यू। मुंबईतून बचाव कार्यासाठी अकोल्यात आलं होतं पथक।